तर ग्रॅव्हिटेशन न्यू चॅप्टर आपण स्टार्ट करायलो. आता एक लक्षात घ्या की जे ऑल प्लॅनेट्स आहेत तर हे सनच्या सराउंडिंग काय करत असतात, रिव्हॉल्व करत असतात विशिष्ट ऑर्बिटमध्ये. परंतु हे एकाएकी शोध लागलेला नाही. तर सर्वात सुरुवातीला जर पाहिलं आपण तर आपण सुरू करूया टोलेमीपासून. ओके, सो तर टोलेमीनं जे प्लॅनेटरी मोशनचं मॉडेल प्रपोज केलं होतं ते आहे 2000 इयर्स ॲगो, आणि त्या मॉडेलचं जे नाव होतं तर ते होता जिओसेंट्रिक मॉडेल. आता या जिओसेंट्रिक मॉडेल संदर्भात असं सांगता येईल की सर्व प्लॅनेट्स जे आहेत आणि सन, स्टार्स, सर्व सेलेस्टियल ऑब्जेक्ट जेवढे आहेत ते सर्वच्या सर्व अर्थच्या सभोवताली काय करतात, रिव्हॉल्व करतात, अशी थिअरी या ठिकाणी मांडली गेली होती. जिओसेंट्रिक मॉडेल जे अर्थ ही स्टेशनरी आहे आणि सर्व काही काय रिव्होल्युशनरी आहे, आणि हे पण रिव्होल्युशन जे आहे हे फक्त आणि फक्त एकाच पद्धतीचं आहे. म्हणजे ज्या मोशनबद्दल बोललं गेलं तर ते मोशन कोणतं होतं, सर्क्युलर मोशन है ना, की सर्व प्रकारचे सेलेस्टियल ऑब्जेक्ट, स्टार्स, सन, प्लॅनेट्स हे अर्थच्या सराउंडिंगमध्ये सर्क्युलर मोशनमध्ये रिव्हॉल्व करत आहे, अशी ही जिओसेंट्रिक मॉडेल होतं. त्यानंतर पुढचं जे एक एलिगंट मॉडेल म्हणू आपण तर ते मेन्शन केलं होतं पहा आर्यभट्ट. ओके, सो आर्यभट्ट यांनी जे मॉडेल प्रपोज केलं होतं तर त्याला आपण म्हणू हेलिओसेंट्रिक मॉडेल. ओके, सो इट इज अ हेलिओसेंट्रिक मॉडेल. आणि या हेलिओसेंट्रिक मॉडेलच्या नुसार जो सन आहे तो सेंटरला आहे आणि सर्व प्लॅनेट्स हे त्याच्या सराउंडिंगमध्ये काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. आणि हे इसवी सनाच्या 5व्या शतकातला आपण म्हणू सिद्धांत. त्यानंतर थाउजंड्स ऑफ इयर नंतर जे कोपर्निकस आहे, निकोलस कोपर्निकस. ओके, नेक्स्ट जे सायंटिस्ट आहे निकोलस कोपर्निकस. सो यांनी 15व्या शतकामध्ये म्हणू आपण है ना. सो एक डेफिनेटिव्ह मॉडेल या ठिकाणी प्लॅनेटचा प्रपोज केला. सो एक डेफिनेटिव्ह मॉडेल, आणि या मॉडेलमध्ये जे प्लॅनेट्स आहेत तर ते मूव्ह करतात विशिष्ट सर्कल्समध्ये, आणि फिक्स सेंट्रल पॉईंटला कोण सिच्युएटेड आहे, सन सिच्युएटेड आहे, अशी ही कोपर्निकसचं डेफिनेटिव्ह मॉडेल. त्यानंतरचं पुढचं जे ऑब्झर्वेशन केलं आहे ते आहे टायको ब्राहे. ओके, सो टायको ब्राहे जे आहेत तर यांनी बराच डेन्मार्कचे ॲक्च्युली. ओके, त्यांनी प्लॅनेटच्या संदर्भात बरेच ऑब्झर्वेशन रेकॉर्ड्स केले. म्हणजे फक्त ओपन आहे ना, आहे की नाही, कोणत्याही प्रकारचे इन्स्ट्रुमेंट न वापरता त्यांनी काही प्लॅनेटचे लॉज या ठिकाणी है ना, लॉज म्हणण्यापेक्षा ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी प्रपोज केले. आणि त्यानंतर याच्या साहाय्यानं सो आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी त्याने पूर्ण एंटायर लाईफ जी आहे हे काय केलं, ऑब्झर्वेशन केलं. ओके, सो ऑब्झर्वेशन ऑफ प्लॅनेट्स. आणि त्यानंतर त्याच्यावरच आधारित जे पुढचं ऑब्झर्वेशन आहे ना, तिथून टेलिस्कोपचा शोध लागला आणि तिथून पुढं जे आहे तर जे गॅलिलिओ आहे ना,
तर या गॅलिलिओच्या संदर्भात आपण या अगोदर पण स्टडी केलेलंच आहे आणि तिथून पुढचे जे सायंटिस्ट आहेत तर गॅलिलिओ जो फर्स्ट टेलिस्कोप टेलिस्कोपच्या साहाय्यानं समजा प्लॅनेटचं ऑब्झर्वेशन्स केलं आणि त्यानंतर आहे केप्लर्स. ओके. आणि आता एक लक्षात घ्या की जे टायको ब्राहे आहे तर त्यांचेच शिष्य म्हणू आपण, हे की नाही, त्यांचाच डाटा जो आहे ॲनालिसिस करून केप्लर्सनं 3 लॉज तयार केले ज्यांना आपण केप्लर्स लॉ म्हणू. ओके. सो लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणू आपण त्याला. ओके. आणि या पुढचा प्रयत्न ज्या वैज्ञानिकांनी केला ते वैज्ञानिक आहे न्यूटन. आणि न्यूटन संदर्भात जर सांगायचं असेल तर आपल्याला माहीत आहे की जे लॉज ऑफ मोशन आहे त्याच्याहीपेक्षा या गोष्टीशी रिलेटेड असणारं जे युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, है ना. सो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जे की या चॅप्टरचा आपला मुख्य पार्ट आहे तर तो त्यांनी या ठिकाणी प्रपोज केला. म्हणजे ॲक्च्युअल प्रगती कशी होत गेली, हे की नाही. तर हे तर आपण इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं. त्यानंतर आता बोलूया आपण आपली जी फर्स्ट कन्सेप्ट आहे. ओके. सो आजची आपली जी कन्सेप्ट आहे ती आहे केप्लर्स लॉ. आणि केप्लर्स लॉ जे आहेत तर हे ऑलरेडी तुम्ही लर्न केलेलेच स्टँडर्ड 10मध्ये. ओके. सो केप्लरचे 3 लॉज आहेत तर त्यामधला जो पहिला लॉ आपण स्टडी करणार आहोत तर तो आहे लॉ ऑफ ऑर्बिट्स. आता लॉ ऑफ ऑर्बिट्स संदर्भात आपण लर्न केलं होतं की जे सर्व प्लॅनेट्स आहेत तर यांची जी मुवमेंट असते ही कशी असते, इलिप्टिकल असते, बरोबर. सो इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये ते सनच्या सराउंडिंग रिव्हॉल्व होत असतात. सन सिच्युएटेड ॲट द वन ऑफ द फोकाय, है ना. तर आपल्याला माहीत असेल की जेव्हा आपण इलिप्स ड्रॉ केले होते त्याच्या वेळेस आपण लर्न केलं होतं हाऊ टू ड्रॉ द इलिप्स. सो या सेकंड फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आपल्याला 2 फोकल पॉईंट, है की नाही, जे आहेत तर त्याला आपण 2 फोकाय म्हणू. तर ॲक्च्युअल लॉ काय सांगतो की या 2पैकी एका फोकायवर सन काय आहे, सिच्युएटेड आहे. जसं की इथं एक पोझिशन त्याची जर आपल्याला काय दिलेली आहे, एस दिलेली आहे, तर दुसरी काय आहे, एस डॅश, है ना. जसं की एक पोझिशनला आपण F1 आणि दुसऱ्या पोझिशनला काय कन्सिडर करू, F2 कन्सिडर करू. तर अशा पद्धतीनं इलिप्सच्या वन ऑफ द फोकायवर सन सिच्युएटेड आहे आणि सर्व जे प्लॅनेट्स आहेत ते इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह करत आहेत. तर हा आहे आपला लॉ ऑफ ऑर्बिट. आता हे लॉ ऑफ ऑर्बिट समजून घेतल्यानंतर आता एक लक्षात घ्या की तुमच्या लक्षात आलं असेल की F1 आणि F2 यांच्यामधून जाणारा एक ॲक्सिस आपण पास केला, बरोबर. सो व्हर्टिकल पण एक आहे आणि एक हॉरिझॉन्टलसुद्धा आहे. आता जे इलिप्टिकल आहे त्याला टच करणारे 2 पॉईंट दिसतील तुम्हाला. एक म्हणजे ॲक्च्युअल P आणि A, बरोबर. तर आपल्याला माहीत असेल की एक पेरिहेलियन आणि एक ॲफेलियन, है ना. असे 2 पॉईंट्स आपण कन्सिडर केले होते. तर आता एक लक्षात घ्या की या दोघांचा एक सेंटर आपण इथं ऑब्टेन केला. तो सेंटर कोणता आहे, O. सो O जे आहे P आणि Aचा सेंटर पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करू.
आता हे आपल्याला का समजून घ्यायचं माहिती आहे का? कारण आपल्याला एक शब्द पुढच्या नियमासाठी समजून घ्यायचं आहे. जसं की आता ओ पासून ए पर्यंतचं अंतर, जसं की ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर यामध्ये पी ओ जितक्या डिस्टन्सला आहे तितक्या डिस्टन्सला काय आहे, ओ ए आहे. आणि सो आता हे जे ए ओ आहे तर ॲक्च्युअल हा आहे आपला सेमी मेजर ॲक्सिस. काय हा? सेमी मेजर ॲक्सिस. आणि सेमी मेजर ॲक्सिस जे आहे तर त्याला जर आपण ते डिस्टन्स ए कन्सिडर केलं, ओके, सो सेमी मेजर ॲक्सिस जर डिस्टन्स आपण ए कन्सिडर केलं तर पी ए ही लेंथ किती दाखवलेली आपल्याला, 2a दाखवलेली आहे. ओके, आता यामध्ये आकृतीमध्ये जे आपल्याला ए पॉईंट दिलेला आहे ना, तर लक्षात घ्या की हा पॉईंट आहे एफिलियन. ओके, आणि एफिलियन जो आहे तर एफिलियन जो आहे तो फार्देस्ट पॉईंट आहे. म्हणजे पूर्ण रोटेशन दरम्यान सनपासून एखादा प्लॅनेट जे मॅक्झिमम डिस्टन्सला असेल तर तो त्याचा फार्देस्ट पॉईंट, त्याला एफिलियन म्हणू. आणि जे पी आहे तर त्याला आपण म्हणू पेरिहेलियन. आणि पेरिहेलियन जो आहे तर तो आहे शॉर्टेस्ट पॉईंट किंवा त्याला आपण क्लोजेस्ट पॉईंट म्हणू. आणि या व्यतिरिक्त जे पॉईंट बी आणि सी जे आहे तर ते ग्रेटर दॅन पेरिहेलियन आणि लेस दॅन एफिलियन या दोघांच्या मध्ये असतील. ओके, सो आता हे झालं. आता जर असं झालं की हा इलिप्टिकल नाही असं आपण कन्सिडर केलं 2 मिनिटासाठी, तर इलिप्टिकलच्या ऐवजी हा पूर्ण पाथ जर सर्क्युलर असेल है ना, आता हे तर आपण इलिप्टिकलसाठी घेतला. आता फॉर सर्कल म्हणजे सर्कल जर असेल म्हणजे प्युअर सर्क्युलर फॉर्ममध्ये जर प्लॅनेट रिव्हॉल्व झाले असते तर अशा केसमध्ये काय झालं असतं, तर लक्षात घ्या जे 2 फोकाय घेतले आपण F1 आणि F2. ओके, सो F1 अँड F2 हे जे 2 फोकाय घेतले आपण तर हे मर्ज झाल्या असत्या सिंगल पॉईंटमध्ये. ओके, म्हणजे काय झालं असतं बरं की अशा वेळेस जर आपण F1 F2 घेतला असतं तर ते मर्ज झालं असतं त्याच्या सेंटरमध्ये, बरोबर. आणि जो सेमी मेजर ॲक्सिस आहे, जो सेमी मेजर ॲक्सिस आपण आता घेतला तर ती सर्कलची काय झाली असती, रेडियस झाली असती जर सर्व ग्रहांचा पाथ जर सर्क्युलर राहिला असता तर. पण तसं आहे का, नाही. तर तो पाथ कोणता आहे, इलिप्टिकल आहे. सो लॉ ऑर्बिटमध्ये पाहिलं आपण की सर्व प्लॅनेट जे आहेत तर हे सनच्या सराउंडिंग इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असतात. आणि जे 2 फोकायचं आपण स्टडी केलं तर वन ऑफ द फोकायावर सन काय असतो, सिच्युएट असतो इलिप्सच्या. इलिप्स कसं ड्रॉ करायचं आहे हे आपण इथं ऑलरेडी 10th स्टँडर्डमध्ये सुद्धा लर्न केलेलं आहे. आता हे झाला केपलरचा पहिला लॉ. आता बोलूया आपण केपलर सेकंड लॉबद्दल, जो आहे लॉ ऑफ एरियाज. आता लॉज ऑफ एरिया जो आहे ते एक लक्षात ठेवायचं की जी लाईन ॲक्च्युअल कशाला जॉईन करते, कोणताही प्लॅनेट आणि सन. ओके, तर यांना जॉईन करणारी जी लाईन आहे ना तर स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स. ओके, म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये इक्वल एरिया स्वीप करण्याचं काम त्या लाईनचं असतं. तर हा आहे आपला लॉ ऑफ एरियाज. जसं की आता आपण तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं की आपण 2 वेगवेगळ्या मंथ्सबद्दल बोलू, आहे की नाही. सपोज आज जानेवारी मंथ आहे
आणि हा जून मंथ आहे असं आपण कन्सिडर करू समजा 2 मिनिटासाठी. तर जानेवारीच्या 1 तारखेला P या पोझिशनला होता प्लॅनेट, P' लास्ट तारखेला. त्यानंतर सन आणि प्लॅनेट्स काढणारी आपण एक लाईन ड्रॉ केली SP, आणि SP पासून पूर्ण मंथपर्यंत SP डॅशपर्यंत सन काय झाला, मूव्ह झाला, स्वीप्स. आता हा जो एरिया आपण काढू तर हा सुद्धा 30 दिवसाचा आपण कन्सिडर करू. ॲक्च्युली 31-30 आहे, 1 दिवसांनी काही फरक पडत नाही. आणि इथे सुद्धा काय होणार की P पासून तर P' म्हणजे हा P' हा एरिया. तर हा जो एरिया नंबर 1 आणि एरिया नंबर 2, तर या दोघांचा काय झाला बरं, टाईम इंटरवल सारखा आहे आणि इक्वल टाईम इंटरवल असल्यामुळं या दोघांची एरियाज जर काढले आपण तर ते सुद्धा काय आले, इक्वल आले. आणि यावरून लक्षात ठेवायचं की प्लॅनेट P जो आहे तर हा सनच्या अराउंडमध्ये जो मूव्ह झाला, तर हे मूव्ह होत असताना जरी इलिप्टिकल ऑर्बिट असेल परंतु जो शेडेड एरिया दिसतो ना ΔA, तर हा स्वीप्स आउट इन स्मॉल इंटरवल ऑफ टाईम ΔT. मात्र हे दोन्ही एरिया जर पहिल्या एरियाला आपण जर ΔA1 कन्सिडर केला आणि दुसऱ्या एरियाला काय कन्सिडर केला आपण ΔA2, तर टाईम ड्युरेशन सारखा असतं ना. सो इफ आता पहिल्यांचा टाईम इंटरवल आपण ΔT1 कन्सिडर करू, दुसऱ्याचा ΔT2 कन्सिडर करू. सो इफ ΔT1 इज इक्वल टू ΔT2 है ना, टाईम इंटरवल सारखा असताना जो स्वीप केलेला एरिया आहे ΔA1 हा ΔA2च्या काय आला, इक्वल आला. यालाच म्हणायचं लॉज ऑफ एरियाज. आणि त्यानंतर सर्वात शेवटी जो तिसरा लॉ आहे तो आहे लॉ ऑफ ऑर्बिट्स. आणि लॉ ऑफ ऑर्बिट्स काय सांगतो की जो स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड आहे ना, टाईम पिरियड सपोज त्याला आपण काय कन्सिडर करू T. सो टाईम पिरियड जो आहे तर त्याचा जर स्क्वेअर घेतला आपण है ना, स्क्वेअर ऑफ द टाईम पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ प्लॅनेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द क्यूब ऑफ द सेमी मेजर ॲक्सिस ऑफ द इलिप्स. आता आपल्याला माहीत आहे की A जो आहे तो सेमी मेजर ॲक्सिस जो आहे तो आपण A घेतला, बरोबर आहे का. तर याचं काय घ्यायचं आपल्याला, क्यूब घ्यायचा आहे. 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण काय घेतलं होतं, T² इज प्रोपोर्शनल टू R, बरोबर. तिथे आपल्याला काय करायचं आहे तोच आहे, फक्त आरच्या ऐवजी तर काय आला आहे A विच इज द सेमी मेजर ॲक्सिस. हा सुद्धा सेमी मेजर ॲक्सिसच आहे. सो या फॉर्म्युल्याला जर आपण थोडंसं मॉडिफाय केलं तर काय होईल, T1² अपॉन T2² इज इक्वल टू A1³ अपॉन A2³. आणि त्यानंतर आपण T2ची किंमत काढू शकतो जसं की आपण इथे केलं होतं, ठीक नाही. जसं की इथं T2 काढायचं असेल तर काय होईल बरं, हां A2 अपॉन A1 याचं काय घेऊ आपण क्यूब रूट इंटू T1 या फॉर्म्युल्याने काढू शकतो आपण, क्लिअर. आणि 10th मध्ये असताना आपण हा फॉर्म्युला वापरला होता आणि इथे आपण T2चा फॉर्म्युला सेम तयार केला होता, R2 अपॉन R1 याचा क्यूब रूट, बरोबर, इंटू T1. की जेव्हा आपण पाहिलं होतं की एखादा म्हणजे अर्थ आणि सन संदर्भात पाहिलं होतं आपण, आहे की नाही, की डिस्टन्स जर 4 टाईम इन्क्रीज किंवा डिक्रीज झालं तर टाईम पिरियडवर काय इफेक्ट होतो. तर अशा वेळेस लॉ ऑफ ऑर्बिट आपण लर्न केलेला आहे. आता सॉरी इथं आपल्या थोडंसं पिरियड लिहायचं राहिलं आहे. सो आपण इथं कट करू अगोदर, इथे पिरियड लिहून घेऊ. ओके. सो टाईम पिरियड जो आहे T² हा सेमी मेजर ॲक्सिस क्यूबच्या काय डायरेक्टली प्रोपोर्शनल त्याच्या क्यूबच्या. तर हा नियमित आपण पाहिलं. आता जेव्हा की सन जो आहे त्याला आपण ओरिजिन कन्सिडर करू, ओके. त्यानंतर हा जो R आहे हा या Rला आपण पोझिशन वेक्टर कन्सिडर करू आणि P जो आहे तो त्याचा काय आहे मोमेंटम, ओके. सो पहा काही काही गोष्टी आपण इथं कन्सिडर करायलो की जो सन आहे हा कुठं आहे, ओरिजिनवर आहे असं आपण कन्सिडर करू. त्यानंतर जे R घेतला आता आपण वरच्या फिगरमध्ये तर तो काय आहे पोझिशन वेक्टर आहे,
असं आपण कन्सिडर करू. पी जे आहे मोमेंटम आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे, एम व्ही. सो अशा केसमध्ये जर आपल्याला डेल्टा ए काढायचा असेल, ओके, सो एरिया काढायचा असेल तर पहा आता तुम्हाला माहिती आहे की एक ट्रायंगलसारखा झालेला आहे समजा, हे की नाही. तर आपल्या ट्रायंगलमध्ये काय झालेलं आहे की जी हाईट आहे त्याला आपण आर कन्सिडर करू आणि जो बेस आहे तर ते डिस्प्लेसमेंट कन्सिडर करू. सो डिस्प्लेसमेंट काय आहे, व्हेलॉसिटी इंटू डेल्टा टी. हाईट काय आपली आर. सो डेल्टा ए जर आपल्याला त्या तेवढा ट्रायंगल फॉर्म आपण कन्सिडर केला तर हाफ इंटू बेस इंटू हाईट. सो हाफ इंटू आर इंटू जे डिस्प्लेसमेंट आहे, डिस्प्लेसमेंट तर आपल्याकडे नाही, डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी आपण काय घेणार, व्हेलॉसिटी इंटू टाईम. ओके, सो व्ही इंटू डेल्टा टी. आणि यावरून जर डेल्टा ए अपॉन डेल्टा टी जर घेतला तर काय होईल इथं, हाफ इंटू आर इंटू व्ही. ओके, आता इथे एक लक्षात घ्या की आपण पाहिलं होतं पी इज इक्वल टू काय आहे, एम व्ही. सो व्ही इज इक्वल टू काय येईल, पी अपॉन एम. सो इज इक्वल टू हाफ इंटू आर इंटू पी अँड डिवायडेड बाय काय येईल, एम येईल. आता आपल्याला माहीत आहे की आर इंटू पी है ना, पोझिशन वेक्टर इंटू मोमेंटम, हे काय असतं, अँग्युलर मोमेंटम असतो. सो काय येईल ते एल अपॉन 2 इंटू एम 2m, करेक्ट. सो डेल्टा ए अपॉन डेल्टा टीचं जे फॉर्म्युला आपल्याकडे आला तर तो काय आला, एल अपॉन 2m. ओके, सो आता लास्ट एक कन्सेप्ट लक्षात घेऊ आपण, ती आहे सेंट्रल फोर्स संदर्भात. आता एक लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशन जो आहे ना तर तो सुद्धा एक सेंट्रल फोर्स आहे. हां, तर लक्षात घ्या सेंट्रल फोर्ससाठी काय होतं माहिती आहे का, की जो मोमेंटम आहे तर हा अलॉंग द आर आहे. ओके, आणि आपल्याला माहीत आहे की सेंट्रल फोर्स होत असताना जो अँग्युलर मोमेंटम आहे तो काय असतो या ठिकाणी, कॉन्स्टंट असतो. सो टोटल अँग्युलर मोमेंटम काय असतो, कॉन्स्टंट असतो. आणि जर अँग्युलर मोमेंटम राईट हँड साईड, लक्षात ना, सेंट्रल ग्रॅव्हिटेशन स्वतः सेंट्रल फोर्स आहे आणि सेंट्रल फोर्स जर असेल तर सांगितल्याप्रमाणे की सेंट्रल फोर्स हा रेडियस वेक्टरच्या अलॉंग असतो. त्याच्यामुळे काय होतं की जे एल आहे अँग्युलर मोमेंटम हा कॉन्स्टंट येतो. मग राईट हँड साईड कॉन्स्टंट जर असेल तर जी लेफ्ट हँड साईड आहे आपली राशी डेल्टा ए अपॉन डेल्टा टी, हे सुद्धा काय यायला पाहिजे, हे इक्वेशन कॉन्स्टंट यायला पाहिजे. आणि सो फायनली फक्त एवढं लक्षात घ्या की सेंट्रल फोर्स जो आहे तर ग्रॅव्हिटेशनल हा स्वतः सेंट्रल फोर्स आहे आणि त्याच्यामुळे लॉज ऑफ एरियाजला तो काय करतो या ठिकाणी फॉलो करतो. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन या संदर्भात डिस्कस करू.